पब्लिक कराल काय नाद पुन्हा कस काय शुभम दादांची एंट्री. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि गायांचा चारा पाणी आवरून मस्तपैकी घरी आलो. म्हटलं आता ब्रश ब्रश करून घेऊ. पण तुम्हाला सांगतो, आपण सकाळी सकाळी जेवढ्या लवकर आवरणार ना तेवढेच आपल्याला पुढे नाही का काम वाढतात हो. आता नियोजन होतं सकाळी सकाळी आपण फास्ट मध्ये आवरलेलं आहे. म्हटलं आता मस्तपैकी ऑफिसला जाऊ आणि कामं करू. आपले बाबा पण टाईट फिट आवरून निघाले त्यांच्या मिटिंगला. आणि तसं तुम्हाला माहिती आहे उन्हाळा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्या जुन्या घरी नाही का पंखा लागणार होता. ऋषीला म्हटलं चल बरं पंखा बिंका घेऊन येऊ लोणीवरून. आणि आपले दाजी भेटले, त्यांना लोणी लिहायचं होतं. म्हटलं चला मग काय, दाजींना लोणीमध्ये सोडलं, निकडं पंखा न्यायला आलो. मग बाबांकडे पंखा घेतला. बाबा लई कलाकार हो, अर्धा तास आमचे भाषणच चालले. म्हटलं चालू द्या मग काय कवर हवी. मनातल्या मनात म्हटलं अजून एखादा जर पंखा असताना डायरेक्ट हवेत उडून गेलो असतो 2च मिनिटात घरी. रस्त्याचे लोक असे पाहिजे ना, नेमक्या पंखा बिंकू कसा राहिलाय. घरी पंखा पोच केला. पंखा पोच करता करता 9:12 झाले. माझं हे जुनं घर आहे, भरपूर जुनं आहे, जवळपास याला 25 ते 30 वर्ष झाली असतील. आणि आपलं हे नवीन घर काम एकदम जोरात चालू आहे. गायांचं नियोजन पण कसं काय, 9-10 वाजेपर्यंत चारा बिरा खाल्ला. आता डायरेक्ट सावलीत जाऊन बसलाय. इकडे आपल्याला 2 कार्टून झाले. आता नादच नाही करायचा भाऊ, मोकार राडा. फास्ट मध्ये ऑफिसला गेलो. सौरभदाजी भेटले. काय नियोजन आहे काय माहिती, आम्हाला गोव्याला जायचंय पण सौरभदाजी काय मानावंच घ्याय ना. कसं काय मग शुभम दादाचं नियोजन. ऑफिसवर दिसलो, आले पटकन आतमध्ये. पण एकदम नाद खोळा एंट्री झाली बरं का त्यांच्या ऑफिसमध्ये. हे आपले अभि दादा आणि ते आपले विजू दादा, हे कट्टर बैलगाडा प्रेमी बरं का.